आणि सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून ठक हमीपोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे। यासोबतच अजित पवार यांचा पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंग पंडित आणि प्रशांत काटे यांनाही राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे। आणि कोणकोणत्या नेत्यांच्या कारखान्यांना शिखर बँकेने मदत केली आहे बघूया। भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लक्ष्मीनगर नांदेडचा जो अशोक चव्हाण यांचा कारखाना आहे 147.79 कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। संत कुरुमदास सहकारी कारखाना सोलापूरच्या पडसाळीमधला जो धनाजीराव साठे यांचा आहे या कारखान्यासाठी 59.49 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे। सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवणी पंढरपूर कल्याणराव काळे यांचा हा कारखाना 146.32 कोटी रुपयांची मदत या कारखान्यासाठी करण्यात आली आहे। तर छत्रपती सहकारी साखर कारखाना इंदापूर भवानीनगर प्रशांत काटे यांचा असलेला 128 कोटी रुपयांची मदत 150 कोटी रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। जय भवानी सहकारी साखर कारखाना जो बीड मधल्या शिवाजीनगर गेवराई मध्ये आहे अमरसिंग पंडित यांचा हा कारखाना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।